शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा मेधा कुलकर्णी यांनी आरोप केला आणि त्यांनी या संदर्भाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक्स पोस्ट करत हे आरोप केले आणि त्यानंतर शनिवार वाड्याजवळ त्यांनी आंदोलन सुद्धा केलेलं होतं। इथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि घडलेल्या कृतीचा निषेध करण्यात आला आहे। तो बोर्ड लावलेला आहे, तो बोर्ड कुठल्याही परिस्थितीमध्ये खाली काढण्याची भूमिका जी आहे ते आंदोलक घेत आहेत आणि त्यांच्या सोबत भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी या ठामपणे उभा आहेत। जोपर्यंत हे सगळ्या आंदोलनाची भूमिका मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नसल्याची भूमिका ती मेधा कुलकर्णी यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आता सांगण्यात आले की कुठल्याही परिस्थितीत तिथे एक दिवा होता, जो दिवा पोलिसांनी आधी काढलेला आहे। आता मात्र बोर्ड काढण्याची मागणी जी आहे ते पुणे पोलिसांकडे करण्यात येते आणि मेधा कुलकर्णी कुठल्याही परिस्थितीत मी इथून जाणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। मात्र मेधा कुलकर्णींनाच पुणे पोलीस हळूहळू जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलीस संरक्षणामध्ये त्यांना पोलिसांनी त्यांना विनंती केली आहे की तुम्ही इथून आता आंदोलन संपलेलं आहे, योग्य कारवाई करू, मात्र आता आंदोलन थांबवा। मात्र कुठल्याही परिस्थितीत मेधा कुलकर्णी जे आहेत त्या जायला तयार नाहीत आणि ही सगळी परिस्थिती तणावाची शनिवार वाड्यात आपल्याला पाहायला मिळते। हिंदूवादी संघटना सगळ्या आक्रमक झाल्या आहे। शनिवार वाडा विषयी घोषणाबाजी जी आहे ती करण्यात येते आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यात आपल्याला पाहायला मिळतंय। परिसरामध्ये निघालेले आहेत तर आपण पाहतोय की पुण्यामधल्या शनिवार वाड्यासमोरची ही दृश्य आहेत। एक बाजूचा जो व्हिडिओ आहे जो व्हायरल झाला होता, ज्यावर आक्षेप घेत मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। हिंदुत्ववादी संघटना शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण झाल्यामुळे आता चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत। पोलिसांनी इथे मध्यस्थी करत हे आंदोलन थांबवावं, मागे घ्यावं अशी विनंती केली आहे। मात्र तरीही समाधानकारक उत्तर मिळाल्याशिवाय, कारवाईशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा पवित्रा मेधा कुलकर्णी यांनी घेतलाय। मेधा कुलकर्णी यांना पोलिसांकडून अडवलं जाते। मात्र मेधा कुलकर्णी जे आहेत ते हातामध्ये ध्वज घेऊन जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पुणे पोलीस सुद्धा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात आणि हातात भगवा ध्वज घेऊन मेधा कुलकर्णी जे आहेत त्या मजारीवर चढण्याचा प्रयत्न करतायत आणि पोलीस सुद्धा तेवढ्याच ताकदीने अडवून ठेवलेलं आहे। मात्र मेधा कुलकर्णी आपल्या या सगळ्यावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी बालाजी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। बालाजी, या ठिकाणी मेधा कुलकर्णी आपल्या मागण्यांवरती ठाम दिसतात, काय बोलणं सुरू आहे त्यांचं पोलिसांसोबत?
शनिवार वाड्यामध्ये जो मजार आहे झालेली आहे शनिवार वाड्यामध्ये जो मजार आहे जे शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारावर आहे त्या ठिकाणी काल शनिवार वाड्यात नमाज पडल्यानंतर मेधा कुलकर्णीचं आंदोलन होतं. मेधा कुलकर्णीने या मजारावरला बोर्ड काढण्यासाठी आग्रह धरलाय आणि कुठल्याही परिस्थितीत हा बोर्ड जोपर्यंत पोलीस खाली काढणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली. मोठी झटापट जी आहे ती पोलिसांमध्ये आणि मेधा कुलकर्णीमध्ये सुद्धा होताना पाहायला मिळते. कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलीस पुढे जाऊ देत नाहीत आणि मेधा कुलकर्णी सुद्धा पुढे जाण्यावर ठाम हातात भगवा ध्वज घेऊन जे आहेत त्या मेधा कुलकर्णी आता निघालेल्या आहेत आणि या मजारीवरचा जो दिवा आहे तो दिवा सुद्धा काढण्यात आलेला आहे. मात्र आता मेधा कुलकर्णींना पोलीस बळाचा वापर करण्यात येते आणि पोलीस बळाचा वापर शनिवार वाड्याची भूमिका लोकप्रतिनिधींना असे करू शकतात. पोलिसांनी बळाचा वापर केला ते सरकार आपलं येत आहे. काही तुम्ही हातात भगवा झेंडा घेऊन उभ्या आहात तुम्हाला नेमकं काय केलं होतं मात्र पोलिसांनी तुम्हाला रोखलं आणि धक्के मारत या शनिवाराच्या बाहेर काढले. आमची साधी मागणी ही आहे की पुरातत्व विभागाची परवानगी न घेता या ठिकाणी अरे लेडीज आहेत समोर तुम्ही बाहेर या. तुम्ही बाहेर या. तुम्ही बाहेर या. तुम्ही बाजूला व्हा. जे काय असेल तुम्हाला लागेल धक्काबुक्की तुम्हाला लागेल. मीडियाशी तक्रार नाही करा. आपला वाद यांच्याशी नाहीये. आपला वाद यांच्याशी नाहीये. अरे थोडी शांतता ठेवा. तू कार्यकर्ता असेल तर काय मागे होतं का तू? ते पत्रकार आहेत. ते पत्रकार आहेत. ते कार्यकर्ते नाही ते पत्रकार आहेत. शांत व्हा थोडस दादा थोडं मला नकोय. बाहेर काढण्यात काय तुम्हाला दिसलंय काय अनुभवलंय तू? हिरवे झेंडे नाही पाहिजे खबर नाही पाहिजे. बरोबर आहे. ताई मागे कॅमेरा आहे. तुम्ही हातात भगवा झेंडा घेऊन जात होता मात्र पोलिसांनी शनिवारातून अक्षरशः धक्के मारून तुम्हाला बाहेर काढलं. नेमकं काय झालं? त्या कबरवर आहे ना गणपती बाप्पा बसवायचा आमचं. त्या हिरवा झेंडा इथे पाहिजे तिथं. जी अनधिकृतरित्या मजार सदृश परिस्थिती निर्माण केली आहे त्याला आमचा विरोध आहे.
असा कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही की जिथे मजार बांधली. खोदून बघावं त्यांनी तिथे. चॅलेंज आहे माझं. कशावर तरी चादर चढवायची आणि हजरत हे न हजरत ते लावायचं. शंकराचं मंदिर आहे तिथं पिंड आहे. आमच्या वास्तूमध्ये अशा प्रकारे जागा बळकावण्याचा जर प्रयत्न झाला तर तो चालणार नाही. मी मागे सुद्धा या संदर्भातले व्हिडिओज आणि फोटोज हे सर्व पातळ्यांवर दिलेले आहेत. आम्ही कारवाई करतो, बघतो, माहिती घेतो. कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मजार नाहीये. आणि हा बोर्ड तर नुकता लागलाय. म्हणजे आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा जर का असे बोर्ड लागत असतील मग फायदा काय? आम्हाला तिथे भगवा झेंडा लावायचा आहे, आम्हाला तो बोर्ड काढायचा आहे. वाटल्यास ते उखडून बघा तिथे काय आहे. आणि कुठल्या मुसलमानांच्या कुठल्या धर्मामध्ये अल्लाह शिवाय अन्य कोणाची इबादत केलेली चालते मला सांगा? ते त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांच्या कबरीवर जात नाहीत. कुठले दर्गे? थोतांड आहे. कुठल्या मजारी? थोतांड आहे. आम्ही असली थोतांड सहन करणार नाही. आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये, वेळीच कारवाई केली नाही म्हणून आम्हाला यावं लागतंय. त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं. आणि आज हे आम्हाला धक्काबुक्की करून हाकलून देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही करू ताई, योग्य ते करू. आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू, किती दिवसात करू. आम्ही जातो इथून. आम्हाला स्वतः कृती करण्याची हौस नाही आली. पण देश हा आमचा आहे, ही वास्तू आमच्या अभिमानाचं ठिकाण आहे. आणि अशा ठिकाणी जर का असं होत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा प्रतिकार करू. बस इथून पुढे बस एवढं झालेलं आहे, सांगितलेलं आहे. इथून पुढे सांगितलेलं आहे नाही. ते त्यांची जबाबदारी करतायत. पण मला असं वाटतं की त्यांनी पण आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता होती.